आशीर्वाद घेतला। त्याच्यानंतर दगडूशेठ हलवाईचा पवित्र आशीर्वाद घेतला। त्याच्यानंतर दंगेकरांच्या पुढाकारानं जैन मंदिरात देखील जाऊन आलो आणि सगळीकडे वातावरण बघितलं तर शिवसेनेला कुठच्याही परिस्थितीमध्ये आशीर्वाद द्यायचे, शिवसेनेला सहकार्य करायचं अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण पुण्यामध्ये निर्माण झालंय। हे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मला जाणवलं। विजय बापू व्यासपीठावर आहेत, नीलमताई आहेत, दंगेकर आहेत, या सगळ्यांनी आम्ही ठरवलंय की समोरच्यांवर टीका करण्यापेक्षा आम्ही नक्की काय करणार आहोत। ज्या पद्धतीने एका भेटीमध्ये चांदणी चौकाचा ब्रिज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला, एका निर्णयामध्ये कात्रज विकास आराखड्याला पैसे देण्याचा निर्णय नमेश बाबरची एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। नवले पुलाच्या बाबतीत दुसरं कुणी आलेलं नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं भेटीला पाठवलं आणि नवले ब्रिजवरची अडचण जी आहे ती दूर करण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। अशा विकास करणाऱ्या सर्वसामान्य नेत्याच्या मागं म्हणजे शिवसेनेच्या मागं पुणेकर ठामपणानं उभं राहतील हा माझ्यासारखा कार्यकर्त्याचा विश्वास आहे। आणि म्हणून उमेदवारांना मला विनंती करायची आहे, आपल्याला टीका करायची काहीच आवश्यकता नाही। ते आपलं सगळं काम अजितदादा पूर्ण करतायत हे आपण बघितलं असेल। आपण नक्की फक्त विकास काय करणार आहोत। आपली शक्ती ही शिवसेनेची शक्ती आहे आणि शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती हा सामना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होतोय हे पुणेकरांनी देखील जाणलेलं आहे। मी मगाशी दंगेकर साहेबांना सांगत होतो, जशी आपली शिवशक्ती आहे तशी आपली श्रमशक्ती देखील आहे, तरी आपण टीका करायची नाही, कारण आपण एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत। आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत, ज्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की समोरच्यानं टीका जर केली तर त्याला मी विकासानं उत्तर देतो। या पुण्याला देखील आपल्याला विकासानं उत्तर द्यायचं आहे। ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे। आजपासून शिवसेनेची खरी ताकद पुण्यामध्ये काय आहे हे मतदारांच्या आशीर्वादानं आपल्याला दाखवली पाहिजे। आणि म्हणून उमेदवारांना मला अजून एक हात जोडून विनंती करायची आहे, फक्त तुम्हाला सकाळी 10 वाजता उठवण्याची वेळ आमच्यावर कोणावर आणू नका। आणि तशी वेळ असेल तर 2-4 गुरखे ठेवायला लागतील। त्याच्यामुळे आपली जबाबदारी म्हणजे पक्षाची जबाबदारी आहे आणि पक्षाची जबाबदारी म्हणजे आपली जबाबदारी आहे। असं मिळून पुढचे 13-14 दिवस 24/7 आपण काम केलं पाहिजे। पुणेकरांना पटवून दिलं पाहिजे की शिवसेनाच या पुणेचा विकास करू शकते, पुण्याचा उद्धार करू शकते। आणि जे जे काय झालं हे 15 वर्षाचं 25 वर्षाचं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आपण पुणेकरांना आव्हान केलं पाहिजे। काही काळी महानगरपालिका आबा कलमाडी साहेबांच्या ताब्यामध्ये होती, काही काळ ही महानगरपालिका शरद पवार साहेबांच्या ताब्यामध्ये होती, काही काळ ही महानगरपालिका अजितदादांच्या ताब्यामध्ये होती, काही काळ ही महानगरपालिका भाजपाच्या ताब्यामध्ये होती। आज या व्यासपीठावरनं पुणेकरांना मी विनम्र आवाहन करतो की आता या वर्षीची महानगरपालिका ही सर्वसामान्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आपण ताब्यात द्यावी। खऱ्या अर्थानं पुण्याचा विकास काय असतो हे माननीय शिंदे साहेब तुम्हाला दाखवून देतील। आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, कोणावर टीका करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही। आणि त्याचं उत्तर पण दिलं की आपले काही मित्रपक्ष जे आहेत ते आपलं बरंचसं काम हलकं करतायत। आज बघा, आपण प्रचाराची सुरुवात केली म्हणजे त्यांच्या पुढे आपण 15% गेलो, पण ते काय करतायत, काल कुणी आरोप केला त्याला उत्तर देत आहेत, आता परत प्रेस होईल त्याचं उत्तर परवा येईल। त्याच्यामुळे ते पत्रकार परिषदेमध्ये मग्न आहेत आणि पुणेकरांना हे चालत नाही हे देखील आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। याच ठिकाणी या शहरामध्ये सुरेश कलमाडी साहेब देखील खासदार अनेक वर्ष होते। त्याच्यामुळे एखाद्या पक्षाची मक्तेदारी म्हणजे शहर आहे असं पुणेकर समजत नाहीत। तर जे विकासाचं काम करतात, जे स्वतःच्या ताकदीवर विकास काम करण्याची संकल्पना आखतात, जे पारदर्शकपणाने विकास काम करतात, त्यांच्या पाठीशीच पुणेकर उभा राहतो। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। आणि मला खात्रीपूर्वक आजचं वातावरण बघितल्यानंतर एक लक्षात येतंय की आपल्याबरोबर पुणेकर देखील पेटून उठलेला आहे। कदाचित दाखवत नसेल, ज्याला आपण अंडर करंट म्हणतो, तो 16 तारखेला आपल्याला नक्की कळेल। ज्या ज्या ठिकाणी मी जाऊन आलो त्या मंदिराच्या लोकांनी देखील मला सांगितलं की आशीर्वाद तुम्हालाच मिळणार आहे। आणि मला आश्चर्याचा ताई एक धक्का बसला, जेव्हा मी रासने साहेबांना भेटलो, दगडूशेठ हलवाईचे अध्यक्ष, त्यांनी तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला साहेबांबद्दल सांगितली जी आजपर्यंत कोणालाही माहिती नाही। आज आपण दगडूशेठ हलवाईचं
मंदिर हे पवित्र मानतो, नवसाला पावणारा गणपती म्हणून दगडूशेठ हलवाईकडे बघतो. त्याच्या अध्यक्षांनी रासने साहेबांनी मला काय सांगितलं, तुमचे नेते एवढे मोठे आहेत, कुठचा पक्ष आहे, कोण काम घेऊन आलाय हे ते कधीही बघत नाहीत, आज देखील बघत नाहीत. ज्यावेळी दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टनं एक मागणी केली की आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची जागा पाहिजे, त्या दगडूशेठ हलवाईची मागणी आजपर्यंत कुठच्याही राज्यकर्त्यानं मान्य केली नव्हती, परंतु ती मागणी आपल्या शिंदे साहेबांनी मान्य केली आणि दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टला जी आवश्यक होती ती जागा दिली. हे कोण सांगत होतं? मी नाही सांगितलं. जे सुनील रासने म्हणून तिथले अध्यक्ष आहेत त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही पण दगडूशेठ हलवाईला हेच साकडं घाला की इतिहासामध्ये तुमची मागणी ज्या नेत्यानं मान्य केली, ज्या नेत्यानं सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असताना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुण्याच्या बाबतल्या पूर्ण कराव्यात असं तुम्ही देखील आमच्या वतीनं साकडं घाला म्हणून सांगितलं. त्याच्यामुळे जिथं जिथं गेलो तिथं शिवसेनेचा डंका आहे, जिथं जिथं गेलो तिथं शिवसेनेला मानणारा वर्ग निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मगाशी मी गाडीतनं येताना सांगितलं की पुढच्या दौऱ्यामध्ये आपल्याला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या घरी देखील जायचं आहे. त्यांना अपेक्षित असलेला विकास आपल्याला पुण्यामध्ये करायचा आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला पुण्याची एक विकासाची आखणी करायची आहे. फक्त सभा झाली म्हणजे जिंकता येत नाही, तर आपले सगळे उमेदवार हे घराघरापर्यंत पोचले पाहिजेत आणि घराघरापर्यंत पोचून आपण नक्की काय करणार आहोत, कशा पद्धतीने विकास करणार आहोत, कशा पद्धतीनं पारदर्शक विकास करणार आहोत याची सगळी माहिती आपण मतदारांना देणं गरजेचं आहे. काही प्रभागामध्ये इकडे तिकडे आपल्याकडे उमेदवार नाही आहेत, ठीक आहे, परंतु अशी निवडणूक लढू की पुढच्या निवडणुकीमध्ये 105 पैकी 120 जागा शिवसेनेनं जिंकल्या पाहिजेत 5 वर्षानंतर. एवढा बेस चांगला या निवडणुकीला आपण तयार करू. धनगेकर साहेब 120 जागा लढतोय हे कमी नाही, एका तासात घेतलेला आपण निर्णय आहे. आणि मी स्वतः बघितलंय की आपल्या पक्षाचे फॉर्म नेण्यासाठी किती मोठी गर्दी झालेली होती, किती कार्यकर्त्यांनी बापू तुमच्याबरोबर वाद घातला. याचा अर्थ या पुण्यामध्ये जर आपण ताकद लावली तर 1 नंबरचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, शिवसेना आहे, हे देखील आपण सिद्ध करू शकतो. पण काही लोकांना कमी लेखण्याची सवय आहे, आपण त्यांच्यावर बोलूया नको, परंतु आम्ही कमी नाही आहोत हे आपल्या सगळ्यांना 15 तारखेच्या मतदानात दाखवायचं आहे. आज रॅली आपण काढणार आहोत, महिला भगिनी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सामील होत आहेत. मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा निर्णय जर महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी घेतला असेल तर तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक योजना महिलांसाठी समर्पित केली. त्यावेळी काँग्रेसचे लोक सांगत होते ही योजना चालणार नाही, ही योजना बंद करण्यासाठी पूर्वीचे भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी त्यांचा PS सुप्रीम कोर्टामध्ये देखील पाठवला होता. परंतु आपण दरवर्षात एकदा भाऊबीज साजरी करतो, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळं आपण दर महिन्याला भाऊबीज साजरी करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या योजनेमुळं हे देखील महिला भगिनींनी विसरता कामा नये. आणि महिला भगिनींनी हा देखील महिलांना विश्वास दिला पाहिजे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठच्याही परिस्थितीमध्ये कधीही योजना बंद होणार नाही, हा देखील विश्वास आपण सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे. काही लोकांना योजना आणल्या की पोटसूल उठतो. आपल्याला आठवत असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपल्या वयोवृद्ध लोकांसाठी योजना निर्माण झाली. मग ते शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, लखपती दिदीसारखी योजना आली. उद्योगमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या पुण्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला.